तर मित्रांनो, आज तारीख आहे 17 सप्टेंबर. म्हणजे आज बाप्पांचं विसर्जन सोहळा. बाप्पा आज आपल्याला सर्वांना निरोप देणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी बाप्पा आपले लवकर येणार आहे. मी दरवर्षी ब्लॉगमध्ये बोलत असतो विसर्जनाला की पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे. आणि बाप्पा आपले येणार आहे 27 ऑगस्ट. 11 दिवस येणार आहेत. 11 दिवसासाठीच असणार आहेत ते पण. राजासाठी काय पण आणि कधी पण सर्वस्व म्हणजे मुंबईचा राजा आहे. कट्टर मुंबईचा राजा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका मराठी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर बोललं की सर्वांचा म्हणजे बोलतात ना, नको तो दिवस. अक्षरशः आज बाप्पांचं विसर्जन सोहळा. बाप्पा आज आपल्याला सर्वांना निरोप देणार. तर हा दिवस अक्षरशः एकदम म्हणजे बोलतात ना, नकोसा वाटतो. पण काय करणार, शेवटी बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहे. तर आज आहे अनंत चतुर्दशी. तर 10 दिवस बाप्पांची सेवा केली. 2 महिने बाप्पांची आगमन पाठपूजन खूप मजा गेली. पण आज तो शेवटचा दिवस. आज बाप्पा आपल्याला चालले सोडून. पुढच्या वर्षी पुन्हा येणार बाप्पा. पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे 27 ऑगस्टला. पण काही नाही, परत आपल्याला आकडे मोजायचे आहेत 365 दिवस. पण आज विसर्जन सोहळा कसा असणार आहे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. मुंबईच्या राजाची आता थोड्याच वेळात आरती चालू होईल, महाआरती. ती आपण ब्लॉगमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. गेल्या वर्षी त्याची टाकली होती तशी. आणि त्याच्यानंतर आपण मुंबईत लालबाग ते गिरगाव चौपाटी मुंबईच्या राजाचा संपूर्ण विसर्जन सोहळा आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. आणि पूर्ण जे गिरगाव चौपाटीपर्यंत म्हणजे लालबाग ते गिरगाव चौपाटी जेवढे पण गणपती बाप्पा भेटतील त्याचा महाविसर्जनाचा एक वेगळा व्हिडिओ मी टाकेल. सो हा व्हिडिओ मी टाकेलच. पण त्यासाठी तुम्ही मला नक्की भरभरून प्रेम द्या आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की प्रेम द्या. तर चला जास्त उशीर नाही घेत, तुमचा वेळ नाही घेत आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, माझ्यासोबत आहे आज सूरज. काय बोलतो सूरज? आज तो दिवस आलाय, काय बोलतो तुला, काय वाटतं? आता आपण पुन्हा धमाल केली 2 महिने, पाठपूजनपासून ते आगमन सोहळ्यापर्यंत. विसर्जनालाही धमाल करूया. काय बोलतात, तो भारावून येण्याचा दिवस आहे. पण धमाल पण तेवढीच असते लालबाग परळमध्ये. सो एन्जॉय करूया. तर काय नाही, हसत खेळत बाप्पांना निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पांना आज निरोप देऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता डायरेक्ट जाऊया गणेश गल्लीमध्ये. तर बघा आता मित्रांनो, तुम्हाला हा तो रोड पूर्ण खाली दिसतोय. पण थोड्याच वेळात हा रोड आहे ना पूर्ण भरून जाणार. जे लालबागचे जे मानाचे 2 मंडळ आहेत, मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा, पूर्ण रस्ता गजबजून जाईल. एक ग्रेट बेट असते विसर्जनाला, ती या ठिकाणी होईल. तो क्षण काही क्षणातच बाकी आहे, म्हणजे काही तासातच बाकी आहे फक्त, मला असं वाटतंय. काय बोलतो सूरज, बरोबर ना? एक ग्रेट बेट, हा ग्रेट बेट, मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा. मुंबई आतुरतेने वाट बघत असते या विसर्जनाची, म्हणजे या दिवसाची. चला आता डायरेक्ट जाऊया आतमध्ये. चला आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. आपल्या मुंबईच्या राजाची विसर्जनाची पूर्वतयारी बघूया कशी आहे.
आपल्या मुंबईच्या राजाचा पूजा मूर्तीचा विसर्जनाचा ट्रक रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता बघा, पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे. वरती त्रिशूळ लावलेला आहे महाकालचा. तिकडे आपला बॅनर लावलेला आहे, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश मुंबईचा राजा. फुल आहे हा फुल. इथे आपल्या मुंबईच्या राजाची पुष्पवृष्टी ऑफिशियल मेन पुष्पवृष्टी होते. चला आतमध्ये जाऊया आता. आपली मुंबईच्या राजाची थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल. आपल्या मुंबईच्या राजाच्या आरतीला सुरुवात होईल थोड्या वेळात. तर बघूया आता. गाभाऱ्यात भरपूर गर्दी पण झाली असेल. तर 7 वाजून तर गेलेले आहेत. आता आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात पोचलेलो आहे आणि आता आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाची शेवटची आरती होईल आणि थोड्याच वेळात माहोल तुम्हाला दाखवतो. पूर्ण गाभारा पूर्ण भरलेला आहे. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट ही वारी. जय जय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मोरया हरे भगवद्गीताय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा आरती संपलेली आहे आणि आता बघा माहोल बघा माहोल.
चला पुढे चला पुढे चला. मुंबईचा राजा आला, मुंबईचा राजा. मुंबईचा राजा आलाय पुढे. और गुरुदेव भाई, गुरु भाई क्या बोलते भाई, क्या बोलते मुंबईच्या राजाचा. बोल 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 बोल. 22 फूट वाले की काय बोलतो. 22 फूट आपला मुंबईचा राजा. किती वेळ लागेल अजून निघायला. अर्धा तास. मग काय मग जल्लोष वगैरे काय बोलते. बाप्पा गेले तर दुःख पण आहे तेवढाच, जल्लोष पण आहे बाप्पाला तेवढं हे पण आहे. हे बघा गाजावाजा चालू आहे तिकडे. चल मग गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वाजलेत 11:15 आणि 3 पुष्पवृष्टी झालेल्या आहेत. मेघवाडीची पण झालेली आहे आणि आता गणपती बाप्पा मेघवाडीच्या भरपूर लेट झाला आहे यावर्षी. तर आता गणपती बाप्पा टर्न घेईल. एक तो शॉट घेऊया. प्रगती सेवा मंडळ, आराध्य प्रगती सेवा मंडळ
गर्दीतला बाहेर आलेलो आहे. लालबागचा राजा मागे गेलेला आहे. आता आपण गर्दीतला बाहेर निघलोय. खराब झाली, त्याला बाहेर जावं. सन्माननीय नेते माजी गृहराज्यमंत्री श्री बाळानंद साहेब यांच्याकडनं त्या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आमचे मित्र अभिनेते कौतुक बडदाम यांच्या या ठिकाणी सादर केले त्याबद्दल या नाटक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे मनपूर्वक पारंपरिक जोडा मंगल मूर्ती मुंबईच्या राजाचा लक्षात घ्या सर्वांनी. माऊ बावकर ही लहान मुलगी हरवली आहे. जर तुम्हाला माऊ बावकर आमच्या आवडीची धन्यवाद. मुंबईच्या राजाची ही शान कोणाची? मुंबईच्या राजाची.
मुंबईच्या राजासोबत असलेल्या सर्व पदाधिकारी हा नुसती छान नाहीये. मुंबईचा राजा हा खरोखरचा मुंबईचा राजा आहे आणि स्ट्रॉबेरी पुष्पवृष्टी हा आपल्या विभागाचा उंबरठा आहे. आता आपली मूर्ती आपल्या स्ट्रॉबेरीचा उंबरठा विभागाचा उंबरठा बाहेर जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी संयम करायचा आहे आणि जोश जन्मोत्सव आपल्या या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय श्री बाळानंद साहेब तसेच एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष सुचिताई मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री दत्तप्रभू शिंदे साहेब आणि सर्व अध्यक्ष संतोष सवाडे साहेब. स्टेजवरील सर्वांना विनंती करतो की सरकारी कृपया स्टेज खाली करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईचा शाहू आपल्या इथे आलेला आहे. बळीराजाच्या रूपात मुंबईचा शाहू आपल्या भेटीसाठी इथे आलेला आहे. स्टेजवरील सर्वांना विनंती करतो की सरकारी कृपया स्टेज खाली करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईचा शाहू आपल्या इथे आलेला आहे. क्या बोलता भाई? गणपती बाप्पा मंगल मूर्ती समोर
आता आपण निघालोय गिरगाव चौपाटीच्या दिशेने, कारण की आपला गणपती बाप्पा भरपूर पुढे पोचलेला आहे. आणि आपले जे लालबाग परळमधले जे गणपती होते ते गणपती आपण कव्हर करता करता आपण तिथेच राहिलो. आपण पुष्पवृष्टीपर्यंत मुंबईच्या राजासोबत होतो. त्याच्यानंतर आपले काही मित्र पण भेटले. मग जे बरेच गणपती जे राहिले होते कव्हर करायचे ते कव्हर केले आपण. आणि थोडंसं बसलो वगैरे तिकडे थोडं. आपल्याला आपले मित्र पण भेटलेत. काय बोलतो बाकी? मजा आली. पण खूप मजा आली. आपला राजा पुढं गेलाय. बहुतेक राजा गेल्या वर्षी सारखा भेटेल आपल्याला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण भेटणार. हां, कारण की आपल्यासाठी राजा थांबत असतो. कारण आपली भक्ती खरी आहे का, आपली श्रद्धा मनापासून आपली असते. त्यामुळे राजा आपल्यासाठी थांबणार तिकडे. आणि आपण चालतच जातो. हा लास्ट बोललेला तर ट्रेनने जातो, पण नाही बोलत चालतच जायचं. राजा भेटणार आपल्याला. चला आता रस्त्यात जेवढे पण तुम्हाला गणपती बाप्पा भेटतील म्हणजे विसर्जनाला जाताना ते सर्व आपण कव्हर करून गिरगाव चौपाटीला जाऊ. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती पुढच्या वर्षी करूया. काळाचौकीचा मयुरेश्वर. समोर चाललाय एल्फिस्टनचा राजा. अगदी लगद्यापासून तयार केलेला एल्फिस्टनचा राजा. त्याला पुढे जाऊन दर्शन घेऊ. आपण चालले गावाला, चेन पडे ना आम्हाला. ना चला मित्रांनो, आता चालत चालत मुंबई सेंट्रलवरती आलेलो आहे. आता आपली काही पोरं पण दिसली आहेत मुंबईच्या राजाची. तर कदाचित मला वाटतं मुंबईचा राजा पण आपल्या इथेच भेटेल जवळपास असं वाटतंय मला. समोरच आहे बाबा. अरे बाबा, इच्छा गावात समोरच गणपती आहे बघा. किती नशिबाने काय बाबा, राजा खरंच मुंबईचा राजा बोललो तर खरंच
स्वर्ग सुखाचं आयुष्य नवसाला पावणारा मुंबईचा राजा. मी मागेच बोललेलो की मुंबईचा राजा आम्हाला सोडून जाणार नाही आणि आम्हाला रस्त्यात भेटला. बघा एवढं चालत चालत येतो ना आम्हाला, आमच्यासाठी राजा थांबलेलाच असतो. खरंच धन्यवाद मुंबईचा राजा. चला आता जाऊया आपण मुंबईच्या राजाला भेटू. लालबाग सार्वजनिक पुस्तक मंडळ गणेश गल्ली, लालबाग सार्वजनिक पुस्तक मंडळ गणेश गल्ली, मुंबईचा राजा. अरे आला 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 मुंबईचा राजा आला. अरे आला 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 मुंबईचा राजा. गणेश गल्ली, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा. मुंबईच्या राजांच्या विजय. धन्यवाद धन्यवाद. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भेटलेलं आहे पण गर्दी झालेली आहे. रस्त्यावर पूर्ण जाम झालेलं आहे. अख्खी मुंबई रस्त्यावर आहे बघा, अख्खी मुंबई रस्त्यावर आहे. गणेश भक्त, काही गणेश भक्त आपले इकडे पण बसलेत बघा. आपले गणेश भक्त सर्व थकलेले आहेत. मित्रांनो आपल्याला खेतवाडीचा राजा दिसलाय. खेतवाडी राजा उभे राहू नका, पोलिसांना सहकार्य करा. आपल्या सर्वांचं गुरगाव सरकारी येथे हार्दिक हार्दिक स्वागत. जल्दी करो भैया, वो भूलेगा. अरे काय का जे बोललो ते झालं. परळचा राजा दिसलेला मध्यवाईचा महाराजा. सामान्य माणसांना देत नाही गर्दी बापरे. शिकवायचं ना नंबर आहे.
आता चौपाटीला पोचलेलं आहे आणि भरपूर सारे गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले आहेत. तर आता जे पण भेटतील आपल्याला ते कव्हर करूया आपण. आता एक अजून एक गणपती येतो, कुठल्या मंडळाचा आहे माहिती नाही. मोठ्या गणपतीच्या खाली येत असेल. गरुड बघ ना कसा दिसतो. बापरे, भरती वाढत चालली आहे. पाण्यामध्ये आलो पूर्ण भरती वाढत चालली आहे. हा अजून पाणी का बघा, पूर्ण पाणी भरत चाललेले. मित्रांनो, फायनली आपला मुंबईचा राजा चौपाटीवर पोहोचलेला आहे. बाजूला मलबारीचा राजा.
नवा क्रमांक 4च्या बाजूला जे चला मित्रांनो, फायनली आपल्या मुंबईच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे. आता निघतोय घराकडे. आता बाहेर झाल्यावर ब्लॉग एंड करतो. भरपूर हालत खराब झालेली आहे. पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क करा. चला आता बाहेर जाऊया, मग ब्लॉग एंड करू. इथं आवाज भरपूर येतो. आपल्या आमचे स्वयंसेवक आहेत गणेश भक्त व गणेश मंडळांना नम्र विनंती आहे. आपल्यासोबत असलेले भावे निर्माल्य श्री नानासाहेब धर्माधिकारी चला मित्रांनो, आता आम्ही एका साईडला थांबलोय कारण गर्दी भरपूर आहे आणि मुंबईच्या राजाचं जस्ट आता विसर्जन झालेलं आहे. भरपूर लेट झालं आहे यावर्षी, कारण की मुंबईच्या राजाचं विसर्जन 7:30-8पर्यंत होतं, कारण की यावर्षी 9:30 वाजले. भरपूर लेट झालं. थोडासा एक मध्ये प्रॉब्लेम झालेला, तर त्याच्यामुळे 1-2 तास गेले. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि उद्या पण आता भरपूर सारे गणपती येतील सकाळी. आणि आता बघू आता कसं काय ते आगागा चेंज केली, कारण की इथं पब्लिक भरपूर जाते. आणि मुंबईच्या राजाला मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी भरपूर उशीर झाला विसर्जनाला. एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे थोडासा लेट झाला आणि ट्रॅफिक पण भरपूर होती. तर आता बघूया, उद्या जमलं तर येईल आम्ही, कारण की उद्या पण विसर्जन आहे. भरपूर गणपती उद्या सकाळी येतात. गेल्या वर्षी मी उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग टाकला होता. आणि बघू आता, याची तर इच्छा होती यायची. आता हा काय बोलतो काय माहिती, याचा नक्की नाही. आता हा एक खतम झाला आहे की बॅटरी लो झाली आणि मोठे मोठे वार्ता करतो येतो. बघूया आता. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लालबाग ते गिरगाव चौपाटी मुंबईच्या राजाला आणि ब्लॉग बनवू. पण आपला 2 ब्लॉग पडणार आहेत विसर्जनाचे. एक मुंबईचे म्हणजे लालबाग ते गिरगाव चौपाटी विसर्जन, म्हणजे मुंबईचा राजाचा, फक्त मुंबईचा राजाचा असेल. आणि एक महाविसर्जन, म्हणजे लालबागमध्ये जेवढे पण गणपती विसर्जन जेवढे पण होते, आपण चिंतामणी, लालबागचा राजा, रंगारी बदल हे पण केले येताना जे गिरगाव चौपाटीपर्यंत, त्याचा एक वेगळा ब्लॉग पडेल. त्याच्यामध्ये मुंबईच्या राजाचे थोडेफार फुटेज असतील, तर तो पण एक ब्लॉग नक्की बघा मी. तर 2 असे ब्लॉग आपले असतील. आणि चला मी आज जास्त काय बोलत नाही, तर आपला सूरजला बोलूया. सूरज आज दिवसभर माझ्याबरोबर होता, तर काय बोलतील बाबा? यावर्षी थोडा लेट झाला, पण बाकी काय नाही, मजा आली यावर्षी. हां, म्हणजे असं थकल्यासारखं वाटत नाही, मजा आली, भरपूर आली. पण जसं बाप्पा विसर्जन झालं आता अंगात आम्हाला ना, म्हणजे बोलता ना थकान म्हणजे आगमनाला जी एनर्जी असते ते विसर्जनाला असं उदाच होतं. आपण माणसं म्हणजे बोलतात ना की दुःखात असतात. आपले बाप्पा गेले, आपलं पुढच्या वर्षी येणार. हा, आणि एक बोलतो पुढच्या वर्षी बाप्पा आपले लवकर येणार आहे. मी दरवर्षी ब्लॉगमध्ये बोलत असतो विसर्जनाला की पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे. आणि बाप्पा आपले येणार आहे 27 ऑगस्ट. 11 दिवस येणार आहेत. 11 दिवसासाठीच असणार आहेत ते पण. तर खूप मजा येणार आहे. तर चला, हा ब्लॉग मी इथं एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर काय अमित, काय आजकाल शांत असतो तू? काय कोणी मारलं का तुला? नाही रे बाबा, मग आजकाल लई शांत असतो. आज लय बॅटरी डाऊन झाली. आज मुंबईच्या राजाचं विसर्जनासाठी एवढं म्हणजे वेटिंग करून एवढा वेळ झाला. पहिल्यांदाच एवढा वेटिंग राहिलो आम्ही गिरगाव चौपाटीला. नाही तर फक्त राजासाठी थांबलो ना, बाकी राजासाठी काय पण ना, राजासाठी काय पण आणि कधी पण सर्वस्व म्हणजे मुंबईचा राजा आहे. कट्टर मुंबईचा राजा. तर चला, याच्यासाठी आपण एक घोषणा देऊया. तर बोल 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की जय. मुंबईच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची? मुंबईच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. आणि पुढच्या वर्षी लवकर. चला, 27 ऑगस्ट 2025. चला भेटूया.